नमस्कार. तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 1 मेच्या आजच्या या भागात आपण पाहणार आहोत एक अद्भुत चमत्कार. काल ज्या उंदराला स्वामींनी जिवंत केलं तो उंदीर चक्क माणसासारखा बोलू लागला. तर स्वामींनी त्याला कोणता आशीर्वाद दिला आणि त्याच्या पूर्वजन्माचं काय रहस्य होतं हे जाणून घेण्यासाठी हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या नित्यस्वामी दर्शन या सिरीजमध्ये आज आपण एका मुक्या प्राण्याच्या मोक्षाची आणि स्वामींच्या अगाध कृपेची कथा अनुभवणार आहोत. राजवाड्यात स्वामी झोपाळ्यावर बसले होते. इतक्यात तोच उंदीर स्वामींच्या चरणांशी आला आणि चक्क मनुष्यवाणीत बोलू लागला. तो म्हणाला, स्वामी, तुम्ही मला जीवदान दिलं, आता मला मानवी जन्म द्या म्हणजे मला तुमची सेवा करता येईल. स्वामी मंद हसले आणि म्हणाले, उंदरा, तुझा मृत्यूक्षण जवळ आला होता, पण तुझा पूर्वजन्म सांगण्यासाठीच मी तो थोडा लांबवला. हिमालयात जेव्हा मी होतो तेव्हा तू हरिणीच्या रूपात माझ्यासोबत होतास. त्यानंतर तू मानवी जन्म घेऊन गणेशाची पूजा केलीस आणि त्या श्रद्धेपोटी या जन्मी तू गणपतीचं वाहन म्हणजेच उंदीर झालास. स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला की पुढच्या जन्मी तू नक्कीच मानव होशील. तू अक्कलकोटमध्येच राहशील आणि माझ्या पादुकांची सेवा करशील. स्वामींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि तो उंदीर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा नामघोष करत पुन्हा देवघरात निघून गेला. त्या उंदराच्या पायाला लागलेले चंदनाचे ठसे देवघरात उमटले होते, जे पाहून सर्वजण थक्क झाले. आणि म्हणूनच स्वामी सांगतात, मनात एकच संकल्प करा की मला फक्त भगवंताचा सहवास हवा आहे. त्याच्या नामात इतकं सामर्थ्य आहे की नामाची शक्ती वाढली की आपोआप भगवंताच्या अस्तित्वाची चाहूल लागते. जीवनात कितीही संकटे आली तरी नामस्मरणात इतकं रममाण व्हा की देवालाच तुमच्यासाठी धावून यावं लागेल. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. प्राण्यांना सुद्धा मोक्ष देणाऱ्या स्वामींच्या या मायेबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. उद्या 2 मेच्या नवीन प्रचितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भिवू नका. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.